विदर्भामधल्या ग्रामीण जीवनाचे आणि माणसांचे ग्रामीण संस्कृतीचे अस्सल दर्शन भनंग या कादंबरीतून लेखकाने मांडले आहे। विदर्भामधल्या लहानशा गावामध्ये आपल्या नशिबी असलेले जीवन जिद्दीने जगणारी द्वारका, तिच्यासारखा केरबा आणि मुलगा शिरप्या यांच्यासह गावातली माणसे, गुरेढोरे, शेतजमीन, कृषी जीवनाला व्यापून असणारे ऋतुचक्र, अज्ञान, दारिद्र्य, कष्ट, श्रद्धा आणि समजुती या साऱ्यांचे तपशीलवार बारकाईनिशी चित्रण करताना लेखक प्रमोद चोबितकर वर्णीय विषयांशी असलेले ग्रामीण जीवन पद्धतीचे त्यांचे सूक्ष्म निरीक्षण या कादंबरीमधून ध्यानात येतेच, पण त्याचबरोबर समाज जीवन आणि त्याला व्यापून असणारे राजकीय जीवन, त्यातले ताणतणाव याचे जिवंत भान लेखकाने या कादंबरीतून ठेवल्याचे जाणवते। भनंग या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला डॉक्टर प्रभा गणोरकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। सोबतच सुरेश आकोटकर, मनोज तायडे, सुनील यावलीकर, डॉक्टर गिरीश खारकर, अमोल पाटील, बाबूरावजी चोबितकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला। ग्रामीण विदर्भातली संस्कृती आणि त्याचसोबत वैदर्भीय भाषा हे सारे या कादंबरीच्या कथनात रक्तप्रवाहासारखे जाणवत राहते। भनंग कादंबरी लिहिली ही ग्रामीण जीवनावर आधारित आहे। ही कादंबरी म्हणजे वऱ्हाडी भाषेचा आणि वऱ्हाडी भाषा आपल्या भागात जास्त बोलल्या जाते, त्या पद्धतीने ती साकार झालेली आहे। आणि भाषेचं हे सांभाळताना त्याचे जे स्रोत मला भेटले ते इथले जे जनजीवन आहे त्या जनजीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणातून मला ते उपलब्ध झाले। आणि विशेष म्हणजे मला या भाषेसाठी असं काही मागं करावं लागलं नाही, की जे जगलो आणि जे ह्या माणसात, ह्या निसर्गात, ह्या शाळेनं आणि ह्या इथल्या लोकांनी जे काही मला दिलेलं आहे त्या लोकांच्या अनुभवातून आणि माझ्या निरीक्षणातून समजा मला ती भाषा अवगत झाली आणि मी हे देऊ शकलो। पण ह्यातले पात्र आणि ह्यातले जे सगळे घटना प्रसंग असले तरी हे योगायोगान आहे। आणि विशेष म्हणजे इथले जे जीवन जगण्याची पद्धती आहे त्या पद्धतीवर थोडासा हे होता, तर त्या अनुषंगाने मी ते रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या कादंबरीत असे बरेच आपलेसे वाटणारे पात्र आलेले आहेत, त्यांच्या जाणीवा, त्यांचं जगणं। ही कादंबरी लिहायला मला 4 ते 5 वर्ष लागले, पण साधारणतः 4 ते 5 वर्ष जरी लागले असले तरी खरं म्हणजे मनात आलेले जे अडथळे होते ते जास्त होते। यावेळी डॉक्टर सतीश तराळ, विष्णू सोळंके, पवन नालट, डॉक्टर अनंता खूट, गोपाल उताने, डॉक्टर सुखदेव ढानके, रेशा आकोटकर, आशिष भाकरे, सूर्यकांत प्रणाद्रे, वासुदेव शेंद्रे, उमेश दापूरकर, किशोर खेडेकर, निलेश गहेरवार, राहुल भड आदी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल भुजाडे आणि आभार राज शेंद्रे यांनी केले। VCN ब्युरो, अमरावती।